हॅलो. सगळे छानच असणार आहात. एनिवेज मुद्द्याचं बोलूयात लगेचच आज. अ, मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण ब्रेकअप, लव्ह बॉम्बिंग, फसवणं अशा वेगळ्या-वेगळ्या भावनांवर आपण बोलतोय. ठीक आहे. त्याच्यामध्ये काही जणांकडून होतं, की यातनं इमोशनली बाहेर कसं पडायचं. आता दुःख आणि अतिदुःख ह्या 2 वेगळ्या टर्म आहेत. म्हणजे आपण असं दुःख म्हणू नाही शकत आहे, की कोणाचं दुःख जास्ती, कोणाचं कमी, कोणाचं असलं पाहिजे का ह्या कारणासाठी, कोणाचं नसलं पाहिजे का, असं नाही म्हणू शकत. पण हां, सायंटिफिक किंवा टेक्निकल भाषांमध्ये ज्याला आपण दुःख असं म्हणतो, त्याच्यातून सायकॉलॉजिकली वेळेप्रमाणे व्यक्ती हळू बाहेर पडते. मग त्याला आपोआप म्हणायचं का? तर अगदी आपोआप म्हणून नाही, पण त्या भावनिक टप्प्यांमधून जाऊन ती व्यक्ती बाहेर पडते. पण काहींच्या बाबतीमध्ये ज्याला आम्ही एबनॉर्मल ग्रीफ असं म्हणतो, ही कदाचित टेक्निकल टर्म वाटेल, ज्याला आपण अतिदुःख म्हणतो. पण आता पुन्हा असं आहे का, की एबनॉर्मल ग्रीफ हे कोणाला होऊ शकतं, तर कोणाला असू शकतं किंवा होऊ शकतं, असं काहीही खरं तर नाहीये. म्हणजे एखादीच घटना असेल किंवा एखाद्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये रिलेशन तुटणं असेल किंवा व्यक्तीचं जाणं असेल किंवा आर्थिक नुकसान असेल. एखाद्या व्यक्तीला त्याच घटना, त्याचा त्रास एवढा नाही होणार, पण एखाद्या व्यक्तीला याच घटनेचा खूप भयंकर त्रास होऊ शकतो. म्हणजे त्या व्यक्तीत बिघाड आहे का? तर असं काहीही नाही. हे प्रत्येकाच्या इमोशनल मॅनेजमेंट, व्यक्तिमत्व, आजूबाजूचं वातावरण, अशा अनेक वेगळ्या-वेगळ्या गोष्टींवर हे अवलंबून आहे. त्यामुळे फक्त दुःख असेल, तर ती व्यक्ती वेळेप्रमाणे मी म्हणाल्याप्रमाणे बाहेर पडते. पण जेव्हा ॲबनॉर्मल ग्रीफ असतं, तेव्हा त्या व्यक्तीला स्वतःहून त्या दुःखातून बाहेर पडता येत नाही. म्हणजे सिंपल गोष्ट आहे, की कळतंय पण वळत नाहीये किंवा लॉजिकली समजतंय काही बाबतीमध्ये असंही असतं आणि भावनिकदृष्ट्या मात्र ते समजत नाही किंवा तो ॲक्सेप्टन्सच आणता येत नाहीये, की ही व्यक्ती किंवा ही गोष्ट माझ्या आयुष्यात घडलीये, हे मान्य करताच येत नाही. हा त्यांचा स्ट्रगल असतो. म्हणजे अशा व्यक्ती मुद्दाम ह्या सगळ्या गोष्टी करतात का? तर मुद्दाम नाही करत, पण त्यांचा तो इंटरनल किंवा भावनिक स्ट्रगल असतो. मग तिथे मात्र काही वेळेला आम्ही म्हणतो, की प्रोफेशनल माणसांची मदत घ्यावी. कारण आपलं किंवा स्वतःहून यांना या ह्याच्यातून बाहेर पडता येत नाही. त्यामुळे तुमच्या आजूबाजूला अशी लोकं असतील, तर कृपया असं म्हणू नकात, की "अरे, किती दिवस झाले आता, बास ना, कळत नाही का? किंवा आयुष्य जगायला पाहिजे. तुमच्या समोर काय वाढून ठेवले ते बघा आणि मग तरीच करा." हे असं नाही होत. तर कृपया त्यांना समजून घ्या आणि प्रोफेशनल लोकांकडे त्यांना पाठवा. ठीक आहे? ओके. चलो बाय. टेक केअर.